मायांनाचा खूप लाडका प्राणी आहे. मला बाबा प्रचंड आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, पण मला जरा जास्तच आवडतात. मला वाटतं त्याच्याशिवाय आयुष्यात काहीच नाही आहे. म्हणजे मला प्रचंड आवडतात हे. आणि मग माझी बायको माझ्या माईची आणि बाबाची सख्खी मैत्रीण आहे. माझी बायको म्हणाली ना, तुम्हाला सर सांगू का, सून कशी असावी बॉस, हे सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं, अशी माझी बायको माझ्या मायबापाची सून. तुम्हाला शपथ सांगतो, म्हणजे मी इतका नशिबान माणूस आहे ना, म्हणजे अरे यार काय सांगतो, मला माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे ना, मायांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, त्यात काही शंकाच नाही, प्रत्येक आईवडील करतात. पण माझ्यावर जास्त प्रेम तर त्यांनी कोणावर केलं असतं ते माझ्या बायकोवर केलं. म्हणजे सासू सासऱ्यांनी सुनेवर किती प्रेम करावं ना, हे मात्र आदर्श उदाहरण माझ्या आईवडिलांचं माझ्या बायकोचं आहे. ओके, त्याच्यामुळे ना माझी बायको म्हणाली की आपण जाऊ, मायांना येत नाहीत ना, तर आपण जाऊ लातूरला जाऊ, त्यांच्याकडे जाऊ आपण. मुंबईला त्याला तयार नाहीत. मुंबईमध्ये मला लोक रेड कार्पेट टाकत होते, तुम्ही या म्हणून. त्याचं कारण होतं, पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणेचा भाऊ, कमीत कमी वयामध्ये प्लास्टिक सर्जन झालेला मी प्राणी, आणि मला काहीच अडचण नव्हती, काही म्हणजे काहीच, उद्यापासून अपॉइंटमेंट. पण मी म्हणलं नाही, मला ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरीबांना घेऊन जायच्या, मी लातूरमध्ये आलो. आणि तुम्हाला खरं सांगू, छातीरान देऊ सांगू की असा एकही गरीब माणूस नसेल कमीत कमी ह्या महाराष्ट्रामध्ये, पेरीफेरीच्या राज्यामध्ये, जो की माझ्याकडे आलाय आणि त्याच्यावर मी सर्जरी केली नाही. असा एक पण माणूस नाही, एक पण. किंवा फक्त पैसे नाहीत म्हणून माझ्याकडनं कोणी परत गेलाय, असं कधीच घडलं नाही, कधीच घडणार नाही. मी बॉन्ड पेपर लिहून देतो, म्हणजे कधी होणार नाही, कधीच होणार नाही. मी तुम्हाला सांगत होतो, मी लातूरमध्ये आलो आणि मी बोलताना मी सांगत होतो, आताही सांगत होतो, नितीन सरांना, भुसारे सरांना सांगत होतो मी की मी एक रविवार सुट्टी घेतो, मस्त सुट्टी घेतो. आणि त्या दिवशी त्याला मी मायांनांची सुट्टी असं नाव दिलं होतं, मायांनांची सुट्टी. त्या दिवशी काहीच करायचं नाही, माईच्या मांडीवर झोपायचं, माईनं केलेलं खायचं, बापाच्या खोडा काढायच्या, आणि दुसरं काहीच, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, 12 तास मायबाप सोडून काहीच करायचं नाही. असं आम्ही दर संडे असा एक महिन्यातला ठरवून एन्जॉय करायचो. मग असा संडे एन्जॉय करण्यासाठी आम्ही एक दिवशी माकेवाला निघालो. म्हणजे माकेवा हे माझ्या गावाचं नाव आहे, रेणापूर तालुक्यात गाव आहे माझं, लातूरपासून 50 किलोमीटर अंतरावरती. आम्ही गावाकडे निघालो. बघा, मी संधीची गोष्ट सांगतोय. आणि गावाकडे जात असताना ज्या रस्त्यावरती माझी गाडी जाते, त्या रस्त्याला हे जे 9 जण माझे मित्र नापास झाले, त्यातल्या एकाचं घर आहे, त्याचं नाव नामदेव आहे. तो काय केला की माझी गाडी जात होती, तो गाडीच्या समोर आला, 3 लेकरं हातात घेऊन, 2 मुली 1 मुलगा, आला पुढे आणि माझी गाडी, मला विठ्ठल थांब. मी थांबलो. बघा, मी डॉक्टर विठ्ठल लाणे, प्लास्टिक सर्जन, डिग्र्या काय 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 देणं घेणं नाही. मागे गावामध्ये मला लोक काय पण काम सांगतात, मी काय पण करतो. म्हणजे अगदी ताप आली बघा असं म्हणतात, मी मला खरंच त्यातलं कळत नाही, पण तरी बघतो, कारण मागेगावचे लोक आहेत ते, माझ्या गावचे लोक आहेत. तुम्हाला सांगतो मी की तो समोर आला आणि मी उतरलो गाडीतून. नामदेव काय रे, काय झालं, असं मी नामदेव विचारलं. माझ्याकडे बारकाईनं बघा, नामदेव तरी माझ्याकडे बघत नाही. त्याच्या हातात त्याची मुलगी आणि 2-3 लेकरं होते ना. त्या मोठी मुलगी साधारण 7-8ला असेल, पूजा नाव तिचं. त्या पूजाला म्हणतोय, पूजा माझ्याकडे न बघता, तुला माहिती आहे का हे कोण आहेत? तुझ्या मनाने माहिती आहे की डॉक्टर विठ्ठल लांडे, दररोज त्यांच्या पेपरला फोटो बघते म्हणे. मी दररोज पेपरला फोटो बघते म्हणले ना, की नामदेव रडायला लागला. मला कळे ना काय झालं नामदेव, म्हणजे झालं काय? मी एकदम सिरियस झालो. अरे काय झालं, व्हॉट इज द प्रॉब्लेम, झालं काय मला सांग ना. तरी नामदेव माझ्याकडे बघत नाही, पूजाकडे बघून पुन्हा एकदम हळू आवाजात, पूजा तुला माहित नाही ग, बघा हे जे डॉक्टर विठ्ठल लांडे आहेत ना, ते माझे वर्गमित्र आहेत, ते माझे वर्गमित्र आहेत. नामदेव सांगतोय, आम्ही दोघं एकाच बेंचवर बसायचो आणि एकाच टपल्याखालच्या भाकरी खायचो. आमचा नामदेव सांगतोय, आम्हाला 10वी पर्यंत बेंच नव्हते, तुम्ही खूप नशिबान माणसं आहात. आम्ही जमिनीवर बसायचो, 10वीला गेल्यास बेंच होते, एका बेंचवर 5 जण बसायचो, त्या 5 मधला नामदेव होता. हे नामदेव मला तिथं सांगायचं मुलीला सांगतोय, एका बेंचवर बसायचो आणि एका टोपल्याखालच्या भाकरी खायचो. तुम्हाला टोपला शब्द कळतो की नाही कळतो मला माहित नाही, पण मला नितीन सर सांगत होते की हे सगळे ग्रामीण भागातले लेकर आहेत, मध्यमवर्गीय आहेत, गरीब आहेत. तुम्हाला सांगू का, गरीब ही सगळ्यात मोठी शक्ती असते. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही गरीब आहात, तुम्ही मोठे होणार. मी तुम्हाला सांगत होतो की टोपल्याखालच्या भाकरी खायचो, नामदेव सांगत होता. म्हणजे काय, आता आमच्या घराला दरवाजा नव्हता, पत्रे होती पण दरवाजा नव्हता. मग माझी माय काय करायची की टोपल्याखाली भाकरी ठेवायची मोठ्या, दुपारच्या सुट्टीत आम्हाला खाण्यासाठी. त्या टोपल्यावरती मोठे दगड ठेवत, घंगाळ टोपलं, मोठं टोपलं लोखंडाचं, दगड ठेवायची कुत्र्या मांजरी काढू नये म्हणून. मग नामदेव लहानच त्याचं आडनाव आहे, बाजूला राहायचा. तर दुपारी जेवताना त्याच्या घरची भाकरी घेऊन यायचा, माझ्या घरची, मी भाकरी टोपल्याखालची काढून खायचो. नामदेवच्या मुलीला सांगतोय आत्ता, हे डॉक्टर विठ्ठल लहाने माझे वर्गमित्र आहेत, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो, एकाच बेंचवर बसायचो. पण तुला सांगू पूजा, जाऊ दे आता, माझ्याकडे बघू नको. विठ्ठल तेव्हा मला म्हणायचा अभ्यास कर, मला नाही कळलं, पण माझ्याकडे नको बघू, पण ह्या विठ्ठल लहानेकडे बघून अभ्यास कर आणि मोठा माणूस बन. आता माझा शेवटचा प्रश्न आहे आणि उत्तर नाही दिल्यास पुढचा 1 मिनिट आपण बोलणारच नाही. उत्तर पाहिजे आता पुढे जाणार नाही. आमच्या नामदेवचं काय चुकलं, पटकन सांगा, मागे बघू नका. हा सांग रे, हा बोल, उठ, तूच बरोबर आहे. हा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, बढ़िया. अरे क्या लेकर आहे सर, अरे वाह, आय एम सो हॅपी, आय एम सो हॅपी. तुझं काय नाव आहे? हा, प्रेमानंद. प्रेमानंदसाठी टाळ्या सगळेजण. सुंदर. एक लेख कोण सांगते का, सांग. मागे बघायचं नाही, पटकन. हा सांग 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 सांग, पटकन सांगायचं. व्हेरी गुड, वा. कितवीला आहेस तू? 4थीला. मी 3रीला आहे म्हणून विचारलं. तुम्हाला सांगतो मी, अगं लहान आडनाव आहे ग, खरा 3रीला. मी शाळेहून काय झालं, मी तुम्हाला सांगत होतो
संधीची गोष्ट सांगत होतो. आणि आमच्या नामदेवचं काय चुकलं त्याचं उत्तर असं आहे, शिक्षण ही संधी असते, शिक्षण ही संधी असते. ती संधी नामदेवच्याही दरवाजावर खटखटत होती आणि विठ्ठलच्याही दरवाजावर खटखटत होती. त्यातला एक जागरूक होता, तत्पर होता, अलर्ट होता आणि एक जण झोपलेला होता. बरोबर? तुम्हाला नामदेव व्हायचं का विठ्ठल व्हायचं? कुठला देवच आहे बघा. काय व्हायचं? काय व्हायचंय? पक्क प्रॉमिस करणं चुकीचं आहे बरं. मी तुम्हाला सांगतोय, शिक्षण ही संधी असते. शिक्षणाने आयुष्यामध्ये परिवर्तन होतं, रिव्होल्युशन होतं. बाकी कशानं होतं ना तर मला माहित नाही, पण शिक्षणाने मात्र गॅरंटेड 100% बॉन्ड पेपरवर लिहून देतो, ते परिवर्तन करणारी शक्ती आहे. आणि त्यांनी परिवर्तन होतं म्हणजे होतं. आणि ही परिवर्तन करणारी शक्ती सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर खटखटत आहे, सगळ्यांच्या दरवाजावर खटखटत आहे. तत्पर राहा, अलर्ट राहा आणि दरवाजा उघडा आणि त्या संधीला आत्मसात करून घ्या आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. मला माहित नाही किती पालक इथे बसलेत, पण पालकांसाठी एक 1-2 मिनिटांमध्ये सांगतो एक विषय. सगळे पालक आजकाल माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, लहाने साहेब तुमचा काळ वेगळा होता, आता लेकरांना खूप स्पर्धा आहे, आताच्या लेकरांच्या खूप अडचणी आहेत, अगदी जीवघेणी स्पर्धा आहे, असे मला आजकालचे पालक भेटत असतात. तुम्हाला खरं सांगू का, यादव साहेब स्पर्धा तुमच्या वेळेस होती, माझ्या वेळेस होती. हे बघा, स्पर्धा कधीच आमच्या वेळेस स्पर्धा होती मान्य आहे, कमी होती हे मान्य आहे, पण तुम्हाला खरं सांगू का मी की तेव्हा म्हणजे माझ्या वेळेस 1986 ची गोष्ट सांगतोय, फक्त 150 मुलं मेडिकल कॉलेजमध्ये लागत होते अख्ख्या मराठवाड्यामध्ये मिळून 150. बरोबर आहे? म्हणजे स्पर्धा होती. ओके, आज स्पर्धा आहे आणि उद्या स्पर्धा राहणार आहे, कारण भारत देशात पॉप्युलेशनला काहीच कळलं नाही, काहीच कळलं नाही. पॉप्युलेशन आहे म्हणजे स्पर्धा कधीच कमी होणार नाही. पण या स्पर्धेत टिकायचं आहे ना, तर एक मंत्र देतो, तेवढा मंत्र तुम्ही ऐका. पालकांना सांगतो मी, पालकांसाठी सांगतो मी, लेकरांना कष्ट करू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लेकरांना कष्टाची सवय लावा. पालकांनो, लेकरांची कष्टाची सवय लावा. हे सगळ्यात. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो मी. कोंबडी असते ना, कोंबडी ते अंडी घालते आणि त्या अंडीतलं पिल्लू घोळून बाहेर काढते. किती लोकांना माहिती आहे रे की अंडीतलं कोंबडीच्या अंड्याचं पिल्लू बाहेर कसं निघतं? माहित आहे? क्या बात आहे, खुश झालो आज मी. आज खूप भारी वाटलं मला, कारण मला मोठ्या गोष्टी माहित नाहीत. मला शेळ्या, मेंढ्या, जनावरं, बैल, कोंबड्याच्या गोष्टी, अशा गोष्टी माहित नाहीत. मोठ्या मोठ्या कॉम्प्युटर गोष्टी माहित नाहीत. आपण जरा साधा प्राणी आहे, घरात छोट्या क्षेत्रात राहिलेला माणूस आहे, शेतात काम केलेला माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो की कोंबडी अंडी घालते, अंडी घालून झाल्यास त्याला खूट झाला असं म्हणतात, म्हणजे अंडी कॅपॅसिटी संपली. मग तो शेतकरी का दुर्डीमध्ये अंडी जमा करतो आणि त्याच्यावर तिला बसवतो आणि तिला म्हणतो घोळायला होत असतो. ते घोळून झाले अंडे की ते अंडी परिपक्व होतात आणि परिपक्व झाल्यानंतर आतलं पिल्लू ते टोचा मारतं. तर हे टोचा मारताना 48 तास ते 72 तास आतून टोचा मारतं, तेव्हा कुठे हे वरचं कव्हर फुटतं आणि त्या पिल्लाला बाहेर यावं लागतं. ही आहे प्रोसेस त्या पिल्लाला बाहेर येण्याची. आजकालचा एक आळशी माणूस, मी केलेली व्याख्या आहे. आजकाल लोकांना काय वाटतं माहिती आहे? कमीत कमी काम करावं आणि देवाने आपोआप द्यावं, किंवा काहीच करू नये तरी भरभरून मिळावं. त्याच्याही पुढे लोकांना आजकाल असं वाटतंय फक्त करावं देवाने आपोआप मध्ये घालावं, तोडाच पण नको. काय म्हणजे मला कळत नाही सर, तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे कष्ट नको, सगळं मिळालं पाहिजे. आणि असं वाटणारा हा प्राणी तो बघतो की एवढूशा पिल्लाला 48 तास ठोके मारायचे, 72 तास ठोके मारायचे, दिस इज नॉट फेअर असं म्हणतो. तेवढ्यात दुसरं पिल्लू ठोके मारायला सुरू करतो. 2-3 ठोके मारले की त्या अंड्याला उचलतो आणि त्याला म्हणतो तुला मी फार कष्ट करू देणार नाही असं म्हणतो. वरतून ठोकी मारतो, ते कव्हर फोडतो, त्या पिल्लाला म्हणतो ये बाहेर कम. ते पिल्लू बाहेर येतं आणि ते बाहेर आल्यानंतर आळशी माणसाला एवढा आनंद होतो की त्याला वाटतं की ह्या पिल्लाला मी काहीच कष्ट न करू देता बाहेर काढलं असं त्या माणसाला वाटतं. पण लेकरांना तुम्हाला माहिती आहे का त्या पिल्लाचं पुढे काय होतं? पुढच्या 2 तासात हे पिल्लू मरून जातं. त्याचं कारण असं आहे, अंड्याच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या बाहेरचं वातावरण. अंड्याच्या आतलं वातावरणात जे पिल्लू आहे त्यांनी जर 48 तास ठोक्या मारल्या, 72 तास ठोक्या मारल्या, त्याची बॉडी स्ट्रॉंग होते, मजबूत होते आणि जेव्हा ते पिल्लू बाहेर येतं त्या बाहेरच्या वातावरणात जगू शकतं. तद्वतच त्याच न्यायानं तुम्हाला जर आजकालच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धेत जगायचंय, उंच जायचंय, आकाशाला गवसणी घालायच्या ना, कष्ट करा. आणि आईवडिलांनो, तुम्ही वरतून ठोकी मारून नका, लेकरांना ठोक्या मारू द्या. कळलं मी काय म्हणलं तुम्हाला? हे आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, नापास होऊ द्या. नापास होणं फार मोठा विषय नसतो, नापास होऊ द्या, पण कष्ट सवय लावा. आता काय होतंय, 8वी पर्यंत लेकर पास झाले, पुढे 10वीला गेले, कधीतरी नापास झाले की लेकरांना एकदम डिप्रेशन यायला लागतं. तसं नाही. लेकरांना जर पहिल्या दिवसापासून कष्टाची सवय लावली ना, लेकर खूप चांगले बनतात. तुम्हाला सांगतो, मला एकच लेकरू आहे, विठ्ठल लहान आहे, पद्मश्री डॉक्टर तात्याला अभ्यास केला, कारण आम्हाला गरिबी नको होती. आम्हाला गावाकडेला तिकटाला पैसे मिळत नव्हते, सावकाराचे पैसे घेतल्याशिवाय मी गावाकडे येऊ शकत नव्हतो. ही गरिबी आम्हाला दूर करायचा अभ्यास केला, मान्य आहे मला. पण माझं लेकरू गरिबाचं नाही सांगायची गरज, मला एकच लेकरू आहे हे सांगायची गरज नाही. माझं लेकरू गरिबाचं नाही आहे. देवाने मला खूपच भरभरून दिलंय. मी असा हात वर केला 10 माणसं, असा वगैरे 20 माणसं, असं मला सगळं देवाने भरभरून दिलंय. विषय राहिला आता. पण आम्ही एकदा तुम्ही जेव्हा लेकरू तुमच्या घरी येतात ना, एकदा लेकरावर जेवण करत जा.
एकदा जेवण करत जा. लेकरांना कष्टाच्या गोष्टी सांगत जा. पालकांना सांगतो, बघा मी, माझी माय, माझी अण्णा, माझी बायको, माझा मुलगा, आम्ही एकत्र जेवायचो. 14.5 तास काम करणारा हा डॉक्टर विठ्ठल लहाने, माझा मुलगा मेडिकलला जाईपर्यंत दर दिवस मी सोबत जेवलो. दर दिवस. तुमच्याकडे किती काम आहे मला माहित नाही, पण लेकरं जेव्हा घरी तेव्हा तरी सोबत जेवा. एवढं काम करा आणि लेकरांना फक्त कष्टाच्या गोष्टी सांगा. माझे माय अण्णा प्रसादला फक्त कसं गोष्टी सांगायचे. तुम्हाला सांगतो की माझं लेकरू ओके, त्याला मी म्हणालो 4 चाकाचा गडीत जन्म झाला, लेकराला काहीच अडचण नाही आहे, पण तो 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटच्या सीटवर लागलाय, ओपन सीटवरती, आणि तिथून तो MBA झालाय आणि त्याच्या मेरिट स्कॉलरशिप शिकतोय. तो आता MA जनरल सर्जरी करतोय आणि त्याच्यावर मी 1 रुपया खर्च केलेला नाहीये. ही शक्ती लेकरामध्ये आपल्याला घालता आली पाहिजे. ही शक्ती घालणं अवघड नाही आहे. त्याला श्रीमंती गरिबी लागत नाही, पण त्याला सातत्य लागतं. चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगा लागतात. लेकरांनी चिडचिड केली तरी सांगा लागतात, पुन्हा पुन्हा सांगायच्या. पुन्हा लेकरं म्हणतात, आता बोलताना किती मी अभिमानाने बोललो की पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणे मला MBBSच्या फायनल इयरला पर्यंत मारलंय. असे लेकरं तुम्हाला पण एक दिवस सांगतील. तुमच्या धाकामुळे, तुमच्या सातत्यामुळे, तुम्ही पुन्हा पुन्हा टोचणी केल्यामुळे लेकरं मोठे बनली, हे एक दिवस सांगतील. त्याला आई वडील असं म्हणतात. ज्या आई वडिलांना कष्टाची सवय लेकरांना लावता येते त्यांना मी आई वडील म्हणतो, बाकीच्यांना म्हणत नाही. तुम्हाला आई वडील व्हायचं की नाही तुम्ही ठरवा. लेकरांना कष्टाची सवय लावा. आणि मी तुम्हाला सांगत होतो, आजकाल डिस्ट्रॅक्शन नावाचा शब्द आहे. डिस्ट्रॅक्शन. लेकरं खूप असे मोबाईलला यायला झाले, खूप डिस्ट्रॅक्ट होतात लेकरं. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, सगळ्यांना सांगतो, डिस्ट्रॅक्शन हे झालंच नाही पाहिजे. डिस्ट्रॅक्शन हा शब्द डायरेक्टच असला पाहिजे. आणि ही शक्ती सुद्धा टीचरमध्ये आणि आईवडिलांमध्ये असली पाहिजे की लेकरं डिस्ट्रॅक्ट कसे नाही झाले पाहिजेत. त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो. एका गावामध्ये डिस्ट्रॅक्टर असतो बरं का, नितीन सर. डिस्ट्रॅक्टर खूप खराब माणसं आहेत. आजकाल माणसं आहेत ना, चांगल्या माणसाला लात मारायचं काम करणारी खूप जास्त लोक आहेत. काय भानगड की काय नाही, की कोणी चांगलं काम करत असेल ना कुठे त्याला त्रास असतो. हो, तुमच्या पण सगळीकडे चांगलं काम करणाऱ्याला. जे चांगलं काम करत नाही ना त्याला काय जाऊ द्या, त्याच्यावर नाही बोलायचं मला. मी जरा चांगल्या विषयीच बोलत राहतो, पण चांगल्या माणसाला त्रास देणारे लोक असतात. हा जो डिस्ट्रॅक्टर विषय आहे ना, तो काय करतो, एक माणूस एका गावामध्ये एक मोठा पोल लावतो मोठा, आणि म्हणतो याच्यावर जो चढेल त्याला मोठं बक्षीस देणार असं म्हणतो. आणि तो शहाणा काय करतो, डिस्ट्रॅक्टर असतात ना, म्हणजे खराब माणसं, हे 500 लोकांचा मॉब असतो, त्या मॉबमध्ये तो पेरतो 50 लोक. त्याचं काम काय की कुणी पण वर चाललं, पडशील, अरे पाय तुटेल, नको असं म्हणायचं. हे काम तुझं. पैसे देऊन लावतो, त्याला मोबाईल म्हणतात. बरोबर आहे, हा डिस्ट्रॅक्टर पैसे देऊन लावलाय तो. मग काय होतं, हे लोक वर जायला प्रयत्न करतात, खाली पडतात. 100-150 लोक प्रयत्न करतात, कोणी वर जात नाही. त्याच्यामध्ये एक लेकरू एका आईसोबत येत असतं, तिच्या आईच्या डोक्यावर टोपलं असतं, शेतातून बिचारी येत असते. एक लेकरू असतं, तुमच्याकडे लेकरू असतं 7वी-8वीचं. ते लेकरू हे सगळं बघत असतं. तेवढ्यामध्ये त्या आईला विचारतं, आई मला वर जायचंय. त्याची आई त्याच्या कानात काहीतरी सांगते आणि त्या लेकरामध्ये जावर. ते लेकरू जातं, मला जायचं म्हणून सांगतं. ते वर जायला लागलं की सगळे लोक, डिस्ट्रॅक्टर म्हणले ना, बाकीचे लोक पण त्याच्यात हा घालतात. ही भानगड आहे हो. म्हणजे बघा, भानगड ही आहे की वाईट लोक जेव्हा बोलतात ना तेव्हा चांगले लोक बसत नाहीत. ही पण अडचणीचा विषय. मग तो वर जायला लेकरू लागलं की सगळे, अरे पडशील, तुझ्या आईला ऐकूलताय काय, मरशील रे, हाड तुटेल, असे बोंबला लागले सगळे. पण या लेकराने कुणाचंच ऐकलं नाही. वर गेला, वर जाऊन टोकून बसलं, टोकावर जाऊन बसलं की. आता हा परेशान झाले सगळे लोक. ते खाली घेतलं लेकराला. मग ह्या डिस्ट्रॅक्टर माणसाला त्याला बक्षीस द्यायचं ठरलेलं होतं. आता त्याला म्हटलं, यार मला बक्षीस कोणालाच द्यायचं नव्हतं, आता बक्षीस द्यायची गरज पडली. म्हणून तो स्टेजवरती घेतो आणि स्टेजवर लेकराला जेव्हा बक्षीस द्यायचं असतं तेव्हा त्याच्या आईकडे जातो आणि त्याच्या आईला विचारतो, मावशी तुम्ही ह्या लेकराच्या कानात काय सांगितलं की जेणेकरून हे लेकरू कुणाचंच नाही ऐकता भुर्र वर गेलं. त्याची आई त्याला मस्त उत्तर देते. त्याची आई म्हणते, माझं लेकरू बहिर आहे, बहिर ना. तिचं लेकरू बहिर नसतं, पण त्याच्या आईनं सांगितलेलं असतं. हे जे बोंबलतायत ना सगळे मूर्ख आहे, त्यांचं काय ऐकू नको जावर. ह्याला म्हणतात सिलेक्टिव्ह डिफनेस. ही आईमध्ये शक्ती असते. ही शक्ती आईच्या शब्दामध्ये असते, टीचरच्या शब्दामध्ये असते. आणि ही याला टीचर आणि आई असं म्हणतात. कळलं मी तुम्हाला काय म्हणलं ते लेकरू बहिर नसतं, पण त्याच्या आईने त्याला बहिर केलेलं असतं. हे चुकीचं आहे. मोबाईल हा चुकीचा आहे, हे लेकरांना आपल्याला पण सांगता आलं पाहिजे आणि त्यापासून परावर्तित करता आलं पाहिजे. ते तिकडं मी असं नाही म्हणत असतो. सिलेक्टिव्ह, मेडिकल सायन्समध्ये शब्द आहे सिलेक्टिव्ह, म्हणजे नको ते बघायचं नाही आणि नको ते ऐकायचं नाही, याला सिलेक्टिव्ह असं म्हणतात. हे ज्यांना सांगतायत त्याला आई आणि वडील असं म्हणत असतो मी. आणि शेवटचं सांगतो तुम्हाला मी. सांगतो, एकदा लेकरावर जेवण करा, जेव्हा तुमच्या घरी आहे तेव्हा बोललो मी. शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की घरामध्ये सुख असलं पाहिजे. आणि ते सुख कधी येतं माहित आहे की नवरा बायकोनी भांडणं करू नये. जमतं का हो? नवरा बायकोनी भांडणं करू नये. जमतं का हो की नाही सांगा, मग पुढे बोलतो. जमतं का नाही? तुम्ही नाही रे. हे बघा, जमो की न जमो, पण एक अभ्यास म्हणून सांगतो. ज्या लेकरांचे आईवडील सुखी असतात, खूप मोठं पुस्तक आहे, कुणाला जर शक्य असेल तर डॉक्टर तानाजी आचार्य या माणसाने पुस्तक लिहिलंय, कल्चर नावाचं. 1988ला पुस्तक लिहिलंय. ते 3 लाख लेकरांचा अभ्यास करून पुस्तक लिहिलं. मी पण को ऑथर आहे. मी MBS फायनलला होतो.
ते सध्या लंडनमध्ये आहेत, वैदिक धर्माचा प्रसार प्रचार करतात. खूप मोठा माणूस आहे, तानाजी आचार्य. तुम्ही जर कुठे टाकलं तर ते सापडतात. प्रचंड प्राणी मोठा आहे. तर त्यांनी कल्चर नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि ते पुस्तक लिहिताना त्यांनी खूप लेकरांचा अभ्यास केला आणि त्याचा इन्फरन्स त्यांनी काढला. डॉक्टर तानाजी आचार्य, गुरुदाळे असं त्यांचं आडनाव आहे, गुरदाळे त्यांचं आडनाव आहे. तर तुम्हाला सांगतो मी, त्यांचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. इन्फरन्स असा त्यांनी काढला की ज्या लेकरांचे आईवडील सुखात घरात राहतात त्यांचा मेंदू घरी वापरला जात नाही आणि त्यांचा मेंदू मोकळा राहतो आणि मग ते अभ्यासामध्ये मोठे बनतात, हुशार होतात. ओके. आणि जे आईवडील भांडणं करतात, जिथपर्यंत लेकरांना कळत नाही तिथपर्यंत त्यांना कुणाचं ऐकावं हे कळत नाही, आणि जेव्हा त्यांना कळायला लागतंय तेव्हा कुणाला काय म्हणावं हे कळत नाही. म्हणून हे लेकरं इसेंट्रिक बनतात आणि त्यांचा अभ्यासात मन लागत नाही. हा इन्फरन्स आहे. म्हणून तुम्हाला पालकांना सांगतो, आईवडिलांनी भांडणं करू नयेत. मला म्हणते लहानी साहेब काही पण सांगता राव, तुम्ही नाही भांडणं करत. हो, लोक कशी विचारतात बघा. टीचर लोक एकदम खडूस बरं का नितीन सर. टीचर लोक, चिकित्सक हो. एका टीचरनी मला विचारलं, आता काय सांगू, तुम्ही भांडणं करत नाहीत का म्हणे. आता विठ्ठल नाव आहे, खोटं बोलतात नाही ना. कसं खोटं बोलायला सांगा ना, माझी अडचण झाली का नाही. मी म्हणतो मी करतो भांडणं. मग त्याला खूप भारी वाटलं. मग कसे करता आता काय करा म्हणलं. आता काय, फक्त करतो हा शब्द बाहेर तोंडाच्या पडताना तुम्ही काय बघा. सगळ्या पालकांना सांगतो मी भांडणं करतो. ओके, फार कमी करतो. आता 30 वर्ष माझ्या लग्नाला होतील, मी अर्धा जास्त म्हातारा आहे. हार्डली कधीतरी मला आठवत पण नाही कधी काय झालं, पण नाही भांडणं करावं असं मला वाटतं. तुम्हाला किती कळलं न कळलं माहित नाही, पण लेकरासमोर करायचं नाहीत. मग कसे करायचे, मी कसा करतो असं तुम्ही करा. रात्री 2चा अलार्म लावायचा, झोपायचं आणि 2 वाजता उठून भांडणं करायचे. सगळ्यांना सांगतोय मी, सगळ्यांना सांगतो मी, त्यांना सगळ्यांना सांगतो. राईट, सगळ्यांना सांगतो. आता बघा, 2च्या भांडणाचा फायदा, रात्री 2ला उठून जास्त भांडू वाटत नाही, थोडक्यात मिटतं. आणि दुसरं, लेकरासमोर होत नाही. म्हणजे लेकरांसमोर खरंच नका करू. बघा, मी कुठलीच गोष्ट जोक जरी केली ना, बिना अभ्यासाचा आत्तापर्यंत एकही शब्द आयुष्यात बोललो नाही, मरेपर्यंत कधीच बोलणार नाही. अभ्यासातून बोलतोय. ओके, याचा इतका चांगला परिणाम होतो. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो ना, माहित नाही किती लोकांना कळलंय, पण बायको नवऱ्यातलं प्रेम आहे ना, जगातलं सगळ्यात पवित्र आणि श्रेष्ठ प्रेम आहे. किती लोकांना कळले मला माहित नाही, पण तुम्हाला शपथ सांगू की मी दररोज माझ्या माईच्या गळ्याला पडतो जाऊन. दररोज मला खूप आवडतं. मी माझ्या बायकोच्या पण गळ्याला पडतो. ओके. आणि तुम्हाला शपथ सांगू, मी ना, म्हणजे माझी चूक नसताना पण माझ्या बायकोला मी सॉरी म्हणतो आणि ते आनंदाने म्हणतो. ओके, त्यात काय मोठेपण आहे यार, काय मोठेपण आहे. आपण काय दुश्मन आहेत का? काय दुश्मन आहे आपण, काय दुश्मन आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना मी, पण तुम्हाला शपथ सांगू का, म्हणजे ना त्याच्यामध्ये जे प्रेम आहे ना, तुम्हाला सांगू ना, एक पाऊल आपण मागे आलो, एक पाऊल आपली बायको मागे आली. कधी कधी बायकांना काय वाटतं, सगळ्या बायकांची अडचण इथं आहे. बायकांना वाटतं आपल्या नवऱ्याला काहीच कळत नाही. अरे असं कसं. माझ्या बायकोला दिवशी म्हणलं मी, MBBS, MES, MCH जगातल्या सगळ्यात उंच डिग्री माझ्याकडे, नवऱ्याला कळत कसं नाही. अरे मग उगीच डिग्री मिळाला का, आपल्याला कळायला पाहिजे काहीतरी. तुम्हाला मी सांगतो, यातली बारकावी सांगतो. प्रेम कुठं असतं, सुंदर आयुष्य कसं आहे, प्रेम कुठं असतं. हां, प्रेम तिथं असतं ना, की एक पाऊल जो माणूस माघार घेतो ना, तिथं प्रेम असतं. ओके, तिथं प्रेम असतं. दुसऱ्या वेळेस तुम्हाला सांगतो सर, मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो, तुम्ही एक पाऊल मागे घ्या. दुसऱ्या वेळेस तुमच्या बायकोने 10 पावलं नाही घेतलेलं मला विठ्ठलाने म्हणू नका. मी तुम्हाला लिहून देतो बॉन्ड पेपर. हो यार, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण करा यार, करा तर एकदा, बघा मला करून बघा. मी तुम्हाला सांगतो, करा एकदा. याचा एकंदरीत फायदा असा आहे ना, घरामध्ये मी लेकरांना सांगू, तुम्हाला लेकरांना एकदा आईवडिलाच्या पाया पडत जा जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू, एकदा लेकरांना घट्ट पकडत जा. तुम्हाला सांगू का मी, माहित नाही, पण मला वाटतं आज विठ्ठलाने जे यश आहे ना, मी बोलताना बोलून गेलो की 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. इथं डॉक्टर बसले, त्यांना विचारा 350 सर्जरी वेटिंगवर असं म्हणजे काय विषय आहे तो. हे सगळं जे यश आहे ना, ते फक्त माईच्या नानांच्या पायामुळे आहे, बाकी काहीच नाही. काहीच करा. ते पवित्र पाय आहेत माझ्या आईवडिलांचे, ज्याच्यामुळे हे यश आहे, बाकी काही कारण नाही. मी दररोज त्यांना साष्टांग दंडवत घालायचो, मला खूप छान वाटायचं. ओके, मी आजही त्यांना साष्टांग दंडवत घालतो, भलेही ते आपल्यामध्ये नाही येत. मी तुम्हाला सांगत होतो की एक प्रेम असतं ना, मी लेकरांना एक नेहमी प्रश्न विचारत राहतो. घरामध्ये जेव्हा तुम्ही जाता ना, आपली बायको आपलं वाट बघते, याच्यात खूप वेगळी मजा आहे यार. आपलं लेकरू आपलं वाट बघतं, याच्यात खूप वेगळी मजा आहे. ओके, मी बघा उठलो ना भाषण करायला, तर मी माझ्या बायकोला एक मेसेज टाकायचो की माईला सांगा आता मी भाषणाला उभा राहणार आहे आणि मला तासभर बोलता येणार नाही. कधी पण ना, मी कुठेही पोहोचलो ना, तर माझ्या माईला मी रिच असा मेसेज माझ्या बायकोला टाकायचा. तिला काही वाचता येत नाही, पण ती माझ्या माईला सांगायची, मी तर पोहोचलोय, मी तर स्टेजवर उभा आहे, मी इथून निघालोय. ही जे सांगण्यातली मजा आहे ना, तुम्हाला काय सांगू मी आता. म्हणजे ह्या फार मोठ्या गोष्टी नाही आहेत, पण याला एक धागा म्हणतात, ह्याला एक इमोशनल बॉन्ड असं म्हणतात. हा बॉन्ड खूप महत्त्वाचा आहे मित्र. ओके, हे जगणं आहे यार. किती पैसे आहेत, किती गाड्या आहेत, किती नोकर आहेत, त्यांना काय होणार आहे, त्यांना काहीच होणार नाहीये. तुम्हाला जर सुखच नाही तर ह्या गोष्टीला काय करायचंय. हे दिसणार ऐश्वर्यामय आहे. सुख असलं पाहिजे. मी 15 सेकंदात झोपतो. 15 सेकंदात मी गुड नाईट म्हणेपर्यंत झोप लागते मला. 15 सेकंदात झोपतो. ओके, आणि तुम्हाला सांगतो, मी गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणला सर झोपा, म्हणेपर्यंत गाडीत पण झोपतो.
ओके, कारण ना तुम्हाला सांगतो ना की मी असं ठरवलंय आणि जे मी काम करू शकतो ना 14.5 तास काम, त्याचं कारण आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळे नोकरी करतात, जे जे लोक घरात खुश आहेत, नवरा बायकोचं घरात भांडण होत नाही, ते लोक जास्त चांगलं काम करू शकतात, बाकीचे नाही करू शकत. तुम्ही एक दिवशी तुम्ही घरामध्ये भांडण करा बायको बरोबर, या ऑफिसमध्ये किती लोकांना चिडचिड करता बघा. आणि तुम्हाला पुढचं सांगतो तुम्ही चिडचिड तर करता, पण तुम्ही तुमचं जे काम आहे ना, जे तुम्ही 1 तासात करायला पाहिजे ते 8 दिवस होत नाही. ओके, ही जी एनर्जी आहे ना, ही घरातल्या सुखात आहे यार. तुम्हाला का नाही कळलं? घरातल्या सुखात आहे. पैसे फार महत्त्वाचे नाही आहेत. मी माझ्या आईवडिलांना म्हणजे मी नेहमी सांगत असतो, माझी माय फाटकं लुगडं घालायची, लांडघातलं लुगडं घालायची, माझे अण्णा 10 धोती घालायचे, फेटा बांधायचे, आम्ही श्रीमंत झालो. काय फरक पडला हो? काय फरक पडला? थोडे महागाचे कपडे घातले, त्यांना काय फरक पडत असतो? काय फरक पडत नाही. पण प्रेमात फरक पडतो. प्रेम असलं पाहिजे यार. बघा, आम्ही जेवताना सुद्धा ना, अण्णा कुठे बसायचं ठरलेलं असायचं, अण्णाबरोबर त्या ठिकाणी बसायचे. अण्णाच्या उजव्या बाजूला मी बसायचो, माझ्या उजव्या बाजूला माझा मुलगा, अण्णाच्या डाव्या बाजूला माझी बायको, माझ्या बायकोच्या बाजूला माझी माय, आम्ही असे डायनिंग टेबल बसायचो. तुम्हाला सांगतो मी आता मी महिला खूप मिस करतोय. आम्ही त्या खुर्चीत बसलोच नाही मित्र. अण्णांना एक चांदीचं ताट माझ्या एका मानलेल्या बहिणीने दिलं होतं, त्याच्यात त्यांना जेवायला द्यायचो आम्ही ते ताटच बाहेर काढलं नाही. आता 16 जुलैपासून त्याच्यात कोणी जेवतच नाही. पण तुम्हाला सांगू का, हा इमोशनचा विषय वेगळा झाला, पण मी खूप नशिबान माणूस आहे. 55 वर्ष होईपर्यंत माय बाबासोबत राहू शकतो. आणखी काय पाहिजे सांगा तुम्ही मला? 90 वर्षाची माय आणि 94 वर्षाचे बाप ह्यांना घेऊन राहू शकतो. आणखी काय पाहिजे यार? मी आय एम सो हॅपी. हे आनंद असू आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे मी खूप नशिबान माणूस समजतो. तुम्हाला सांगतो ना, ते जेवताना मायचे बाबाचे भांडण लावून द्यायचे. मी सांगत होतो ना, घरामध्ये एकदम नटखट माणूस आहे. तुम्हाला सांगतो की खूप श्रीमंती लागत नाही घरामध्ये चांगलं राहण्यासाठी. आमच्या अण्णा आहे ना, घड्याळ न कळणारा प्राणी, पण ना घड्याळ बघणार सगळ्या गोष्टीला. माझ्या बायकोचं कल्पना आहे, कल्पनेने इटल्या म्हणणारा एकच माणूस आहे जगामध्ये. इटल्या म्हणजे मी, कल्पना म्हणजे माझी बायको. कल्पने किती वाजले ग? इटल्या आला नाही, आणखी जेवायला भूक लागली बघ. बापाला 9चा काटा, म्हातारे हे काटा इकडे गेला, हा काटा इकडे गेला, 9 वाजले ग, इटल्या आला नाही. म्हणजे माझा बाप्पा बघा घड्याळ जेवणारा. मला वाटलं कधी राजाच होता, कधी काळी, म्हणजे एकदम असं तंतून जेवणार. एक दिवशी उशीर झाला होता मला घरात जायला, आम्हाला घरात जेवायचं होतं. आणि मग घरात गेल्यानंतर मी एकदमच नटखट माणूस आहे, एकदम नटखट माणूस आहे. मी घरामध्ये संत बसतच नाही. मग घरात गेलो आणि माझ्या दरवाजाच्या समोर एक सोफा आहे, जिथं माझं खूप मोठं घर आहे, त्या ह्याच्यामध्ये सोफ्यात तिथं आम्ही बूट वगैरे घालतो. बेल वाजली ना, तिथं अण्णा कधी बसत नाहीत, पण त्या दिवशी अण्णा तिथं बसले होते माझी वाट बघत त्या सोफ्यावर बाहेरच्या. बेल वाजली की अण्णाने दरवाजा काढला खरा. इटल्या का उशीर केलात म्हणलं. असे म्हणल्यानंतर मला उगी काहीतरी चिड आली आणि मी अण्णांच्या चिमटा काढायला हात पुढे केला. बघा, चिमटा काढायला अण्णांचा हात पुढे केला. तुम्हाला सांगतो हो असं म्हणालो आणि हात पुढे केला, कारण अण्णांचा मला चिमटा काढायचा होता. पण ते चिमटा काढताना अण्णाने झटका दिला आणि अण्णांची धोती माझ्या हातात आली. तुम्हाला काय सांगा सर, अण्णाची धोती फिटली ना. अरे अण्णाची धोती फिटली राजानो, अण्णाची मारायला लागली गेलाय मला. अर्धीच फिटली, पण बाप असा मारायला लागला मला, म्हणजे हात असा वर केला. पण मी कसला ऐकतो, अण्णाने हात मारायला वर केला की झुम पळत गेलो किचनमध्ये माय होती. मायच्या मागे जाऊन लपलो आणि माईला म्हणलं, माय अण्णा मला उगीच्या उगी मारायला लागलेत. तर उगीच आहे का हे? पण तेवढ्यात अण्णा पळत आले मला मारायला. माझी कच भांडायला लागली, बापाला तुम्हाला कळतो का, एक डॉक्टर झालाय, त्याला मारताय कसे? हे असे भांडण. मला किती पैसे लागतात ह्याला हो? हे करा किती पैसे लागतात? किती श्रीमंती लागते? काय लागतं मला सांगा ना. उसाचा रस माझ्या माईला बापाला आवडायचा, तर ते पाजण्यासाठी अमेरिकेला जायची आमची तयारी असायची. अमेरिकेला म्हणजे आमची गाडी निघायची. आमच्या गाडी निघाल्यानंतर लातूरमध्ये खूप जास्त माझा फॅन वर्ग आहे, तर ते तिथं लोकांना कळायचं विठ्ठल राणी येतोय. मग तो जो आमचा रसवंतीवाला आहे, तर तो सगळी तयारी करत राहायचा. मग आम्ही गेलो, उसाचा रस पिला की मी ठरल्याप्रमाणे, अण्णा पैसे द्या. जगातला महाचंगट बाप माझा, कधीच पैसे दिले नाहीत, कधीच. नसताना दिले नाहीत, असताना दिले नाहीत. मग मी मागेच, अण्णा पैसे द्या. किती रेट द्या? अहो अण्णा 500 रुपये. हो 500 रुपये? अहो अण्णा हे काही माकेवाचा रस नाही, लातूरचा रस आहे, तर पैसे जास्त लागतात. अहो अण्णा पैसे द्या, नाहीतर हे बांधून ठेवेल माणूस. मी बघा, अण्णा काय पैसे काढणार. मग अण्णाचं शेवटचा हत्यार, माझ्या माईला ते म्हातारे म्हणायचे. म्हातारे शेवटचा हत्यार काय? म्हातारे इटाला लई किरकिर करायला लागत, दे त्याला पैसे. बापांनी नाही पैसे काढले, पण माईला पैसे दे म्हणाले. बघा, मला माईचे पण पैसे नव्हते पाहिजे, बापाचे पण पैसे नव्हते पाहिजे. एन्जॉय करायला किती पैसे लागले हो? किती मोठा विषय हा. आमच्या घरातली भाजी बापाला विचारून व्हायची. 24 वर्षातली एकही भाजी बापाला नाही विचार झाला नाही मित्र, एकदा पण नाही झालं. एकदा पण. आता बापाच्या भाज्या मी खूप मिस करतोय. मी तुम्हाला सांगत होतो, खूप विषय मोठे लागत नाहीत, खूप श्रीमंती लागत नाही, खूप काही गोष्टी वेगळ्या घडल्या असं लागत नाही, पण एक भावनिक बंधन लागतो आणि तो जगता आला पाहिजे. मी शहाणा, तुझं चुकलं, तुझ्यामुळे असं घडलं, अरे असं कोणामुळे घडलं नाही. बायकोला पण कधी वाईट करायचं नसतं, नवऱ्याला कधी वाईट करायचं नसतं. चला चुकून तुमचं झालं असेल, तुम्हाला असं करायचं नसतं, चल तुझं चुकून झालं असेल. एवढा एक शब्द खूप मोठा यार. एवढा म्हणायला काय हरकत आहे? मला सांगा, तुम्ही जिथं काम करता, यादव साहेब तुम्हाला विचार, तुम्ही जिथं काम करता सगळ्याशी पडतं का हो?
नाही पडत की नाही, आपण ऍडजस्ट करतो की नाही, 2 वर्ष राहायचे जाऊ द्या, काय फरक पडतो, ऍडजस्ट करतो की नाही, करतो की नाही, करतो ना, 100% करतो सर, ओके नाही मला मला प्रमाणिक काय नाही हो की नाही. त्यांना खूपच पटलं भुसारे सरांना, करतो ना ऍडजस्ट. मग अरे ज्या बायकोशी आयुष्यभर राहायचं तिच्याशी ऍडजस्ट करायचं नाही, काय अडचण आहे. बघा फॉर्म्युला चांगला आहे की नाही, हा करा. अरे पण याच्यातली खूप वेगळी मजा आहे बघा. तुम्हाला खरं सांगा मी, म्हणजे ना आय डोंट नो, पण ना आज सुद्धा मला ही फिलिंग आहे की माझं आज लग्न झालंय. खूप छान वाटतं मित्र, तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे ना ते आय डोंट नो, पण ती जी फिलिंग आहे ना खूप सुंदर फिलिंग आहे. आणि त्याचं क्रेडिट माझ्या बायकोला पण आहे, असं नाही की ते फक्त मलाच आहे. ओके, ती मला पण समजून घेते. रादर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा 1000 पट ती जास्त चांगली आहे. प्रामाणिकपणे सांगतो, मला सगळ्याच गोष्टी कळतात. मी चुकतोय, ओके, मी 1000 वेळा चुकलोय, पण ती नाही कधीच चुकली. तुम्हाला अगदी मी सगळ्यासमोर छातीवर हात ठेवून ॲडमिट करतो की मी चुकलोय, पण ती नाही कधी चुकली. त्यामुळे रादर तिचं क्रेडिट मोठं आहे. मला हे तुम्हाला सांगायचं आहे ना, घरामध्ये आईवडील असणे, आजी आजोबा असणे, याच्यावर धन नाही यार. माझा मुलगाचं ज्याचं मी कौतुक सांगितलं तुम्हाला, एवढा मिरिट लेकरू आहे, सगळ्यांच्या पाया पडतो. तुम्हाला सांगू का, विठ्ठल लहानेपेक्षा 1000 पट लेकरामध्ये माझे चांगले गुण आहेत. ओके, मला वाटतं असे छातीवर हात ठेवून मला असं वाटतं की हा माझा मुलगा आहे. ओके, हे सगळं क्रेडिट माझं नाही, हे माझ्या माईचं आणि बापाचं आहे आणि त्याच्या आईचं आहे. ओके, त्यामुळे घरामध्ये आजी आजोबा असणं, मायबाप असणं, याच्यावर सुख नाही बॉस. मी जेवढं काम केलं ना, जे तुम्हाला काम सांगतोय ना, ते फक्त मायांना घरात होते म्हणून केलं. त्यामुळे ना ही वेगळं सुख आहे यार, वेगळं सुख आहे. जीवन सुंदर आहे ना, कसं सुंदर आहे दाखवण्यासाठी. तुमच्या घराला खूप मोठ्या लाईटिंग आहेत, खूप मोठ्या बेडरूम आहेत, खूप मोठ्या काय बिल्डिंग आहेत, गाड्यावर गाड्या आहेत, ड्रायव्हर नोकर, म्हणजे तुम्ही तुमचं सुख आहे झिरो. तुम्हाला सांगतो, जेवढे श्रीमंत लोक आहेत ना, गोळ्या घेऊन झोपतात. मीच डॉक्टर आहे, मी देतोय गोळ्या. कशामुळे माहिती आहे का, श्रीमंती पचवणं हे जास्त अवघड आहे, गरीब पचवणं सोपं आहे मित्र. तुम्हाला पुन्हा सांगतो, श्रीमंती पचवणं अवघड आहे. श्रीमंती सुखाने पचत नाहीये, नाही पचत आहे. आणि ती पचवायची ना, तर घरामध्ये कोणीतरी असा थंड हवा देणारा माणूस पाहिजे. आणि तो थंड हवा देणारा माणूस बायको, लेकरं, आई वडील आहे, दुसरं कोणीच नाही जगामध्ये. त्यामुळे ना त्यांच्याशी एकदम सुखात राहा. आणि तुम्ही त्यांच्या सुखात राहिले ना, तुमचं आयुष्य मस्त सुखात जाणार. बोलता बोलता 2-4 मिनिटं म्हणण्यामध्ये 20 मिनिट जास्त झाले. आणि मी प्रत्येक भाषणाचा शेवट असा करायचो, आणि अण्णांना भेटा म्हणजे वडिलांना भेटा म्हणायचो. मी तुम्हाला सांगत होतो की तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की तुमच्या आईला काय आवडतंय, हातवर करायचं. लेकरांना सांगतो, तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे तुमच्या आईला काय आवडतंय. सगळ्याच आयांना माहित असतं आपल्या लेकराला काय आवडतंय, माहितीये. तुम्हाला सांगतो, मी माझे मोठे बंधू 68 वर्षाचे झालेत, 68 वर्षाचे. ते महिन्यात एकदा इथे येतात, सध्या आंबेजोगाईला प्रॅक्टिस करतायत. तर माझी माय आतापर्यंत 16 जुलैला शेवटच्या श्वासापर्यंत, रविवारी दादा पहिल्या रविवारी येणार, तर माझ्या बायकोला सांगायची दही लाव. एक दिवशी घरात गेलो, भूक लागली होती, फ्रीज उघडलं, अख्खं फ्रीज दह्याने भरले, भिंत एवढं फिरले माझ्याकडे. मला कळलं ना, कल्पना, मला एवढं दही का मायने लावलं. माईचा आदेश आमच्याकडे जसा पाळला जातो, बापाचा आदेश तसंच पाळला जातो. माझं दवाखान्याचं उद्घाटन पण त्यांच्या हातानेच करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट, मला पहिलं ऑप्शन माझी मायच करणार, माझा बापच माझा केक कापणार, याच्यामध्ये माझ्या मुलाचा, माझ्या बायकोचा बर्थडे तेच साजरे करणार. म्हणजे हे आमचा फिक्स कार्यक्रम आहे. पण तुम्हाला सांगतो मी की ते फ्रीज काढलं एवढं मोठं दही, म्हणली मायने लावायला सांगितलं. मग का दादा येणार, मला दादा येणार, मला माहिती आहे. मग जाऊ द्या, बायकोला काय, मायकडे गेलो, माय फ्रीज भरून दही का लावलीस ग. माय माझं लेकरू येणार आहे. अगं मला माहिती आहे तुझं लेकरू येणार आहे. नाही माय, माझ्या लेकराला दही आवडतंय. अगं मला माहिती आहे, ते माझा भाऊ आहे, मला पण माहिती आहे दही आवडतंय. तसं आणि एवढं फ्रीजवर काय लावलीस. माझी माय म्हणते, नाही माय, माझं लेकरू एकटं घरात येत नाही, त्याच्यावर बरेच लोक येतात, मग सगळ्यांनी खाल्लं तर लेकराला पुरायचं नाही, म्हणून मी कल्पनाला फ्रीज भर लावायला सांगितलंय. याला माय म्हणायचं. म्हणजे आपल्या मायला काय आवडतं हे सगळ्यांना माहित आहे. आता पण माहित आहे, माझी माय 90 वर्षाची, लेक तिचा 68 वर्षाचा, तरी तिला माहित आहे लेकाला काय आवडतं ते. माझा एक छोटा प्रश्न तुम्हाला आहे, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे आपल्या आईला काय आवडतं. मला माहिती आहे माझ्या मायला काय आवडतं. नुसतं माहित नाही बघा मित्र, मी बोलताना बोलून गेलो की देवाने मला भरभरून दिलंय. 150 लोक माझ्याकडे काम करतात. मग मी म्हणालो की मला कुठलीच काहीच अडचण नाही आहे. पण माझ्या माईचा चहा मी बनवतो मित्रा, दररोज. नुसता बनवतो नाही, माईला मी चहा बनवतो, तिला पाजतो. माझी माई एकदम गोरी होती, तिला सुरकुत्या पडलेला चेहरा होता. तिला असा मस्त नॉर्मल टेम्परेचरला घेऊन हाताने पाजायचो. आणि पाजून झालं की मायला विचारायचं, माय चहा का झाला ग. उगीच दररोज विचारायचं, दररोज, वर्षानुवर्ष. माय म्हणायची मस्त झाला माय, छान झाला. ते छान झाला मला चेहरा आहे ना, मला पण आता जसाच तसा दिसतोय. मला काय सांगा आता, ती चेहरा जो आहे ना मायचा छान म्हणण्याला, हे दिवसभरात शक्ती असायची. किती मोठी गोष्ट आहे रे, एक चहा करून दे ना. पण माझ्या माईसाठी ती शक्ती होती ना. ती 90 वर्ष माय जगली, 54 वर्ष अण्णा जगले, फक्त प्रेमावर जगली, बाकी कशावरच नाही जगली. तर हे प्रेम आहे ना, हे देता आलं पाहिजे यार. तुम्हाला खरं सांगू, हे प्रेम ज्याला द्यायला कळलं ना, त्याचं आयुष्य सुंदर आहे, बाकी कोणाचंच नाही. म्हणजे हे, आणि ह्याच्यात अवघड काय, त्यात अवघड असं काहीच नाही. म्हणून ना, आतापर्यंत तुम्हाला माहित असो नसो, काय असो, पण सगळ्या पाठीमागचा नाही सांगतो, तुमच्या आई वडिलांना पण आयुष्यात, दिवसात नाही महिन्यात, जेव्हा जमेल तेव्हा एकदा तरी काहीतरी करून खाऊ घाला. काय मजा आहे ते बघा एकदा करा. आणि ना त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्या गळ्या पडा, लेकरांच्या गळ्या पडा, प्रेमाने राहा. आईवडिलांमध्ये भांडणं नका, खरंच नका करू. ज्या लोक आईवडील भांडणं करत नाहीत ना, त्यांच्या घरातला 1 रुपया 1 कोटीचं काम करतो. ज्या घरात भांडणं होतात त्या घरामध्ये 1 कोटी पण 1 रुपयाचं काम होत नाही. हे माझा शब्द लिहून ठेवा. आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मी, शेवटचा माझं समारोप करतो. मी सर्व असा करायचो की अण्णांना भेटा,
कारण आमच्या अन्न हवेत चालायचे. आता अण्णांना बेटा म्हणू शकत नाही, अन्न आपल्यात नाही आहेत, पण तुम्हाला तरी सांगून जातो की अण्णांना बेटा एवढ्यासाठी म्हणायचो की अन्न हवेत चालायचे. अन्न चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा. माझा बाप 52 किलोचा होता आणि शेवटी 46 किलो अण्णा झाले होते. 46 किलो. तुम्हाला सांगतो मी, अण्णा असे चालायचे ना, त्यांना वाटतं त्यांची छाती हत्ती एवढी मोठी आहे. बाप कधी सरळ चाललाच नाही, टुनूट उड्या मारत चालायचे. काय करावं, एक दिवशी झोपडीत बसलो होतो मी असा आणि अण्णा हवेत चालत होते. आता मला वाटलं माझा बाप म्हातारा झाला, हवेत चालायला लागलेत, अण्णा पडतील म्हणून अण्णाकडे अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल, असं मी म्हणलो अण्णांना. अण्णांनी माझ्याकडे एकदम तिरप पाहिलं आणि मला म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? आता माझा प्रश्न काय, उत्तर काय मला कळेच ना. आता माझा बाप आहे ना, मी कोण आहे म्हणजे काय, मला माझा प्रश्न काय? अण्णा तुम्ही हवेत चालला लागलेत, पडाल. अण्णा काय म्हणते, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पण लेकरांनो तुम्हाला सांगतो, अण्णाने जे उत्तर दिलं ना, ते प्रत्येकाच्या बापाने मला उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आणि हा प्लास्टिकसाठी विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? आईला आणि वडिलांना हवेत चालण्याशी तुमच्यामध्ये लेकरांनो काढा बाहेर, मस्त मस्त काढा. माईला वाटलं पाहिजे हे माझं लेकरू आहे, बाबाला वाटलं पाहिजे हे माझं लेकरू आहे, बहिणीला वाटलं पाहिजे हा माझा भाऊ आहे, भावाला वाटलं पाहिजे ही माझी बहीण आहे, जिजाऊ ज्ञान तीर्थला वाटलं पाहिजे लहाने सर हे आमचे लेकर आहेत. ही सगळी टीम असं छातीवर हात ठेवून म्हणली पाहिजे की आमच्या जिजाऊ ज्ञानतीर्थचे लेकर आहेत. जेव्हा तुम्ही परभणी जिल्ह्याच्या बाहेर जाल ना, परभणी जिल्ह्याला तुमचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे, परभणी जिल्ह्याचे लेकर आहेत. आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल तर महाराष्ट्राला वाटलं पाहिजे की महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाल तर भारतीयांना वाटलं पाहिजे तुम्ही भारतीय आहेत. इतके मोठे व्हा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.